चालू आमदार कोण असं वाटतं तुम्हाला? भगीरथ दादा बालके एकच. समाधान अवताडे. भगीरथ दादा बालके. भगीरथ दादा बालके. समाधान अवताडे होणार आहे, आमदार व्हावं म्हणतोय आम्ही. प्रशांत मालक परिचारक. चालूच आमदार भाजपचा कोणीही दिल तो आमदार होईल. भगीरथ बालके. आता काय जे विकास करेल त्याला द्यायचं मत. प्रशांत मालक. शरद पवार गट येणार. मालक परिचारक मालक कुठल्या पण पक्षात उभा राहील तरी आम्ही परिचारक मालक आहे माग आहे. प्रशांत परिचारक हेच उमेदवार असतील, मालक जो निर्णय देतील तेच आमचा पक्ष. स्वर्गीय भारतनाना बालके यांचे वारसदार भगीरथ दादा बालके 100% जनमताच्या ह्याच्यावर आमदार होण्यास हरकत नाही. नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी अतुल रंगनाथ गाडगे. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येणाऱ्या विधानसभेसाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील महत्त्वपूर्ण असलेले पंढरपूर शहर या ठिकाणी आज आपण जनतेच्या मनातील येणारा विधानसभेचा आमदार कोण हे आज जाणून घेऊया. काय नाव? आनंद रणदेव. आता विधानसभा जवळ आलेला आहे, तरी आता कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला? सध्या तरी भगीरथ नाना बालकेचंच पूर्ण चालूच्या आमदारानं काय विकास केला का पंढरपूर शहरासाठी? चालू आमदार बघितलंच नाही अजून आम्ही त्यांना. आता भगीरथ बालकेच नाव होईल. हां, कुठल्या पक्षात नाव बरा तिला? कुठल्या पक्षानं उभं राहिलं ती आहे तीच पक्ष मानायचं. शक्यतो त्यांना शरद पवार, राष्ट्रवादी शरद पवार तर्फेच उभा करावा तुतारी. चालू आमदार कोण असं वाटतं? समाधान अवताडे. काय विकास केला का पंढरपूर शहरासाठी? हो हो हो, रस्ते ते केलेत की त्यांनी. हां, हे अजून काय म्हणजे रस्ते, अजून बाकीचं काय विकास? बाकीच्या पण सोयी केलेत की त्यांनी म्हणजे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? गौतम जालिंदर शिंदे. आता पंढरपूर मंगळवेढा विधानसभा जवळ आला आहे, तरी चालूचा आमदार कोण असं वाटतं तुम्हाला? भगीरथ दादा बालके एकच. हां, काय भगीरथ बालकेचं काय पक्ष म्हणजे आता त्यांना अजून तिकीट मिळालं नाही. आता इथनं पुढे तिकीट मिळल्यावर काय शेवट जरी नाही तिकीट मिळलं तरी उभारणारच आहे हे सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे असं काय नाही म्हणजे फिक्स तिकीट नाही त्यांना अजून फिक्स झालेलं नाही आणि फिक्स होणार हे आम्हाला पण माहीत आहे. म्हणजे दुसरं कोण नाही, शरद पवारच. चालूच्या आमदारनं काय विकास केला का पंढरपूर शहरात? अजून सरी इकडे पंढरपुरात काहीच विकास केलेला नाही. काहीच नाही, काय सुद्धा नाही अजून विकास केलेला. आपलं रवींद्र जाधव. आता विधानसभा जवळ आली आहे, तरी चालूचा आमदार कोण असं वाटतं तुम्हाला? भगीरथ दादा बालके. आणि त्यांचा काय पक्ष काय ठरलाय का असा? पक्ष अजून काय झालं नाही, पण झालं तर त्यांचं सीट बसणार. म्हणजे आता चालूचा आमदार आहेत, चालूच्या आमदाराने काय पंढरपूरसाठी विकास केलाय का? पंढरपूरसाठी विकासाचं काय त्यांना जिथं फायदा होतो तिथंच पळतात. गोरगरिबासाठी काय तर केलं पाहिजे ना. तसं दादांचं प्रत्येक ठिकाणी जाणं येणं आहे, संभाषण आहे, सगळ्याशी संपर्क आहेत आणि जवळचे आहेत आमची माणसं ती. भगीरथ बालकेचा काय असा पक्ष ठरलाय का? अजून त्यांचं काय तसं निश्चित झालं नाही, पण होईन काहीतरी. निश्चित झालं तर ती सीट नक्की बसणार. कुठल्या पक्षानं त्याला तिकीट मिळालं असं वाटतंय? आता ते त्यांच्यावर डिपेंड आहे. त्यांना कसं पुढं आपल्याला कोण सहकार्य करतील वरच्या पक्षात ह्याच्यावरती निर्धारित आहे. ते आपण सांगू शकणार नाही. त्यांना जर जनतेची सेवा करायची म्हणलं तर ते पक्ष बघूनच प्रवेश करणार ना. तरी पण त्याला असं काय तुम्हाला काय वाटतंय का बाबा कुठल्या पक्षानं तिकीट मिळेल असं त्यांना? नाही, तसं काय निश्चित ते बोलू शकतील, कारण त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया येणं महत्त्वाचं आहे. आम्ही सांगू शकत नाही त्यांना नमस्कार. काय नाव आपलं? अजय दत्ता सावंत. आता विधानसभा जवळ आलेला आहे, तरी कोण आमदार होईल असं वाटतंय? भगीरथ दादा बालके. आणि चालूच्या आमदारचा काय विकास पंढरपूर शहरासाठी? पंढरपूरचा विकास काय झालेला नाही, कारण वरच्यावर खड्डे बुजवले जातात. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता सरगम चौकात ज्येष्ठ पाऊस झालेला आहे, खड्डा बुजला तरी आता 1-2-4 दिवसात खड्डे माघारी उकरले गेलेले आहेत. भगीरथ बालकेचा पक्ष काय ठरलाय का असं? भगीरथाचा पक्ष काय ठरला नाही. भगीरथाचा जिकडे जात्याल तिकडे जनता जाईल. काय नाव आजी? फुलाबाई बंडगर. आता विधानसभा जवळ आल्या आहेत, हां. कोण आमदार वाटतं तुम्हाला? आता समाधान अवताडे होणार आहे, आमदार व्हावं म्हणतोय आम्ही. काय विकास केला का त्यांनी पंढरपूर शहर? होय, केलंय. कामं करायला पाहिजे. आता संडास बाथरूम नाही इथं बाजारात, खड्डा पडले ती सगळं पडलंय. व्यवस्थित करायला पाहिजे सगळं. हां, आधी मत आहे ती टाकणार आम्ही सगळीजण.
आता तुम्ही इथं सुविधा नाही मताने मतं बी टाकणार म्हणता, हे कसं काय? टाकणार निवडून देणार मेंबरला आम्ही. समाधान अवताड्याला देणार आम्ही निवडून. हा सुरेखा पाटील. आता विधानसभा जवळ आली तरी चालू आमदार कोण असं वाटतं तुम्हाला? सगळे आमदार चांगलेच आहेत, पण सगळं करून दिलं पाहिजे बाजारात. आता काय सुविधा नाही त्या बाजारात असं? बाजारात खड्डे पडलेत, पाणी जात नाही, संडास बाथरूमची सोय नाही, रस्त्यावर बसते स्त्रिया. चालू आमदारनं काय केलं नाही का विकास? चालूच केलंच नाही, बाजारातलं काहीच केलं नाहीत, कट्टे केले नाहीत, काय नाहीत. आता तुम्हाला कोण आमदार व्हावं असं वाटतंय? आम्हाला समाधान अवताडे हो अपेक्षा आहे आमची. आता तुम्ही तर म्हणताय की काय सुविधा केली नाही त्या, कसं काय? पण आता करावं अवताड्याने, इथून पुढे करावे. इथून पुढे करावी. नमस्कार. काय नाव आपलं? महेश नागनाथ वाटोळे. आता विधानसभा जवळ आली तरी चालू आमदार कोण असं वाटतंय? प्रशांत मालक परिचारक. काय म्हणजे काय असं कार्य काय आहे त्यांचं? कार्य म्हणजे कामं चांगली आहेत, जनतेत त्यांचा हे आहे, जास्त प्रसार आहे त्याच्यामुळं. आणि आमची एक मागणी आहे की बाजारात खड्डे पडले तर रस्त्यात पाणी आहे, चालता येत नाही, मंडळीत अजून संडास बाथरूमची सोय नाही, पाण्याची सोय नाही. तेवढं म्हणजे आमचं तेवढंच मागणी आहे. आता चालू आमदारांनी काय केलं नाही का मंडईसाठी? चालू आमदारांनी तर काय केलं नाही, पण भविष्य काळात करतील याची अपेक्षा आहे. पण तरी पण मालकच आमचे हे. नमस्कार. काय नाव आपलं? नाथा वाघमारे. आता विधानसभा जवळ आलेलं आहे तरी चालू आमदार कोण असं वाटतंय? चालूच आमदार भाजपचा कोणी देईल तो आमदार होईल. पंढरपूर शहरासाठी काय विकास केलाय का? भरपूर कामं केले. पंढरपूर शहरासाठीच काय देशात कुठेही जावा, भाजपशिवाय पर्याय नाही. आता भाजप सरकारनं लाडकी बहीण योजना आणली 1500 रुपये. हां, आता इकडं 1500 रुपये भगिनीला दिले आणि इकडं खाद्य त्याला जाते दर वाढत. माझं मत एवढं आहे की 1500 रुपये बहिणीला दिले हा विषय एक मुद्दा साईडला ठेवला तर देशात अशी गरज आहे, शिक्षा, दवाखाना हे मोफत व्हावं, युवा वर्गांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावं, असं माझं मत आहे. चालू आमदारचं कार्य आहे का काय पंढरपूर? आहे की चालू आमदार समाधानदादा अवताडे यांचं कार्य आहे. नमस्कार. काय नाव आपलं? चांगदेव चंद्रकांत खरात. आता विधानसभा जवळ आले तरी चालू आमदार कोण असं वाटतं तुम्हाला? भगीरथ बालके. त्यांचा कुठला पक्ष झाला? भगीरथ बालके कुठल्या पक्षाने उभा राहतील असं वाटतं? भगीरथ बालके शरद पवारची तुतारी घेऊन उभा राहिल्या तर भगीरथ बालके 100% निवडून येते. भगीरथ बालके पक्ष ठरलाय का असं काय? 100% शरद पवार त्याला तिकीट देणार आहे. आणि चालू आमदारचा काय विकास आहे का पंढरपूरसाठी? चालूचा आमदार निसता काय नाही, चोर घोळ बाजार आहे, घोळ बाजार समजा. आता बाजारात एवढं पाणी साठतंय तरी काय विकास केलाच नाही का? काय नाही, रोज पाऊस आलाही समजा रस्त्याने चिखल होतं, नुसतं आमदार येते ते करतो म्हणते ते करत पण नाहीत, खोटं बोलते समजा. भगीरथ बालकेचा काय असा पक्ष ठरलाय का कसं? भगीरथ बालकेनं तुतारी घेतली की शरद पवारच्या भेटीला गेलता की बारामतीला, शरद पवार देतो म्हणलं तिकीट त्याला, ते उभा राहिलं की 100% निवडून येतं, बाकीचे कोणच निवडून येत नाहीत. नमस्कार. राम राम. महादेव पवार. आता विधानसभा जवळ तरी चालू आमदार कोण असं वाटतं? आता काय जे विकास करेल त्याला द्यायचं मत. विकास करेल. हां, बाजारात काय विकास झालाय का? बागायदारात काय विकास चिखलात बसली ती माणसं, शिकलात आहे. मग चालू आमदारचा काय विकास नाही का इथं? कुठल्याच आमदारचा विकास नाही, चालूचा बी नाही, मागच्याचा बी नाही, कोणीच केला नाही इथे. सलीम नबीलाल बागवान. आता विधानसभा जवळ तरी कोण आमदार आवडतं? प्रशांत मालक. हां, चालू आमदारनं काय विकास केलाय का? काय केलेलं नाही. आता चालूला काही विकास झालाच नाही की. आता बाजारात काय पाणी पिणे साठते का? पाणी काय भरपूर साठते पाणी, पावसा पाण्याचं पाणी गुडघ्यावर थांबते सगळं. प्रशांत परिचारकला कुठल्या पक्षातून तिकीट मिळालं असं वाटतंय? राष्ट्रवादीचं. शरद पवार गट. म्हणजे आज काय फायनल झालं का त्यांचं? आज काय नाही अजून काय नाही, पण फायनल होणार त्यांचं. काय नाव आपलं? मौला बागवाल. आता विधानसभा जवळ आले तरी कोण आमदार व्हावं असं वाटतंय? आमदार परिषद देणं शरद पवार गट. प्रशांत परिचारकच. शरद पवार गट. पण कोण आमदार होईल असतंय तुम्हाला असं? मी काय म्हणतो आज कोण आमदार फिक्स झालं नाही, शरद पवार गट येणार. गट येणार. तरी शरद पवार गटातनं कोणाला उमेदवार मिळाला असं वाटतंय? प्रशांत मालकच येणार हो. चालू आमदारचा काय विकास? काय ती जेवढंच अवतडे आहे ती चालतंय त्यांची. पंढरपूरचा काय विकास केला का त्यांनी? केलाय थोडं बहुत.
म्हणजे प्रशांत परिचारक असं काय पक्ष ठरलाय का? नाही अजून ठरलेला पक्ष. म्हणजे आज मग कुठल्या पक्षातून उभा राहतील असं वाटतंय? शरद पवार गट येणार पण येणार पण. बोला. काय नाव आपलं? क्षीरसागर निलेश. आता विधानसभा जवळ आलाय तरी चालू आमदार कोण असं वाटतंय? मालक परिचारक मालक. प्रशांत परिचारक असं काय त्यांचा पक्ष ठरलाय का? अजून तर काही नाही असं म्हणते, माहीत नाही. म्हणजे कुठल्या पक्षातून उभं असेल वाटतंय? कुठल्या पण पक्षात उभं राहील तरी आम्ही परिचारक मालक आहे, माग आहे. आता हे चालू आमदारने काय विकास केलाय का? असं नाही, असं काहीतरी निदर्शनात. आता भगीरथ बालके पण उभा आहे, काय वाटतंय? काय ना मालकाला मत आहे. म्हणजे तुमचा पक्ष कुठला का नाही? काय मालकाचा पक्ष काय? परिचारक मालक. अमोल गवळी. आता विधानसभा जवळ आली तरी कोण आमदार होईल असं वाटतंय? श्रद्धे सुधाकर पंत परिचारक मोठे मालक यांनी कारखानदारी चांगली चालली आहे. त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवून सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतरावजी परिचारक मालक यांनी कारखानदारी चांगली चालवून चांगला दर दिला उसाला आणि कामगाराचा पगार हा 10 तारखेला महिन्याला बँकेत ठेवल्याने होतो. आणि येणाऱ्या विधानसभेला सोलापूरच्या जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक हेच उमेदवार असतील. कुठल्या पक्षातून उभा राहतील? परिचारक पक्ष आमचा पक्ष आहे. मालक जो निर्णय देतील तोच आमचा पक्ष. आता इथं चालू आमदारने काय विकास केलाय का? चालू आमदारचा काही विकास फक्त कागदपत्र विकास आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की काशीगावला MIDC आणले आहे. काशीगावला MIDC आणायच्या आधी काशीगाव या भागात बाहेरच्या गावातून मजूर आणून तर जवळजवळ 3 ते 4 हजार 5 रोजगार काशीगाव कर देतात. MIDC आणून काही उपयोग नाही. नमस्कार. बोला. काय नाव आपलं? मधुकर फलटणकर. आता विधानसभा जवळ आली आहे तरी चालू आमदार कोण असं वाटतंय? चालूचा आमदार स्वर्गीय भारतनाना बालके यांचे वारसदार भगीरथ दादा बालके हे 100% जनमताच्या ह्याच्यावर आमदार होण्यास हरकत नाही. त्यांचा काय भगीरथ बालकेचा असा काय पक्ष ठरलाय का? पक्ष नागा ठरणं पण पंढरपुरातली सर्वसामान्य जनता भगीरथ दादांच्या पाठीमागे जाणार एवढा विश्वास आम्हाला आहे. इथल्या कुठल्या पक्षानं उभं असं वाटतं तुम्हाला? कुठनं का उभं राहील ना दादा जी उभं राहील ती काँग्रेस पक्षाकडनं उभं राहील तर आम्हाला आनंदच आहे. उलट चालू आमदारचा काय विकास आहे का पंढरपूर? ते काय कुठं दिसतंय का? सगळे खड्डे आहेत रोडला, बघाय तुम्ही. म्हणजे चालू आमदारचा काय विकास नाही? विकासाचं काय सांगते बघाय सगळं भाकासच आहे इथं.